जय गजानन सर्वांना। एक मोठा स्कॅम मला लक्षात आला आहे जेव्हा इथे आली आहे। मी शेगावमध्ये आहे, शेगावच्या आनंद विहार इथे आहे आणि इथे येऊन प्रत्येकाचा एकच प्रश्न असतो की तुम्ही बुकिंग म्हणजे स्टे जर करत असाल तर ॲकोमोडेशन कसं असाल आणि तुम्ही इथे निवासात थांबत असाल। 2-3 निवास आहेत, एक टेम्पल म्हणजे जिथे मंदिर आहे तिथेही भक्ती निवास आहे, पण काही लोक आनंद विहारला येतात। आम्ही आनंद विहारला आलो आहोत आणि इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की इथे बुकिंगची इतकी लाईन आहे, ठीक आहे, बुकिंग करायसाठी। आणि मी पण इथे लहानपणापासून आली आहे, इथे ऑफलाईनच बुकिंग होतं, ऑनलाईन होत नाही। आणि आत्ताच एक मी जेव्हा चेक करत होती ऑनलाईन की बुकिंग होईल का, तर एक वेबसाईट आहे श्री गजानन महाराज संस्थान.in। या वेबसाईटवर क्लिक केल्यावर तिथे बुकिंग सेक्शन येतं। बुकिंग सेक्शनमध्ये तुम्ही ऑनलाईन स्टे बुक करू शकता, डिलक्स रूम, AC रूम किंवा नॉर्मल हॉल वगैरे आहे। तिथे खूप सारे ऑप्शन ते लोक दाखवतात की AC रूम आहे, डिलक्स रूम आहे, 4000, 5000, 2000 असे चार्जेस आहेत। त्याच्यावर तुम्हाला ते आधी फोन करून म्हणतात, मी पूर्ण कॉल रेकॉर्डिंग पण या व्हिडिओमध्ये टाकणार आहे, आणि ते तुम्हाला सांगतात की तुम्ही हे ऐका, बुक करा आणि आधी बुक करा इथे यायच्या आधी। म्हणजे तुम्ही लक्षात घेऊ शकता की हा एवढ्या मोठ्या आणि एवढ्या चांगल्या संस्थाचं नाव कसं स्कॅमनी बदनाम केले जाते। आणि मुख्य गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीशी आपण बोलतो त्या व्यक्तीला धड मराठीही समजत नाही, मराठी येत नसल्याने तो हिंदीमध्ये बोलतो आणि हिंदीमध्ये आपल्यालाही उत्तर द्यायला लागतं। आणि तो बुकिंग कर म्हणतो, तो आधी म्हणतो की ऑनलाईन आधीच बुक करा आणि मग तुम्ही या। याच्यात खूप लोक फसलेले आहेत। 5-5 हजार, 6-6 हजार लोक आहेत, ते लोक चार्जेस करतात AC रूममध्ये। इथे तुम्ही बघू शकता या शेगावच्या आनंद विहारमध्ये किंवा कुठेही भक्त निवासात फक्त आणि फक्त ऑफलाईनच होते। तुम्हाला इथे रांगा लावा लागतात। इथे खूप सारे लोक 2-2, 1.5-1.5 तास, 4-4 तासही बसतात। इकडे बघू शकता माझ्या मागे पूर्ण लाईन लागली लोकांची, आणि ही फसवे लोक असं करून लोकांची पैशांची फसवणूक तर करतात, पण भावनेचीही फसवणूक करतात। तर सगळेजण अलर्ट राहा, हा स्कॅम मोठा आहे। मी माझी कॉल रेकॉर्डिंग त्यांच्यासोबतची या व्हिडिओमध्ये टाकणार आहे। या स्कैमला बड़ी पड़ू नका, एवढीच इच्छा है। पॉसिबल हो पाएगा मैम आपके लिए ऑनलाइन बुकिंग कराना? हाँ ठीक है ना, हम लोग ऑनलाइन करने के लिए रेडी है। वो क्या हो गया, गलती से ये बच्चा था साथ में, तो वो व्हाट्सएप का ना आपने भेजा सब डिलीट हो गया, तो आप फिर से भेज देंगे क्या? आप मेरे को व्हाट्सएप पे मैसेज कीजिए, ओके? अरे अभी नंबर उसने क्या किया, डिलीट ही दिख रहा है, कहीं दिखना मला दिसत पण नाही आहे कुठे। ओके मैम, सेम व्हाट्सएप नंबर है आपका? हाँ हाँ सेमच व्हाट्सएप नंबर है, तुम्ही पाठवाल का? हाँ व्हाट्सएप पे हम पठा रहे हैं आपको, ओके? हाँ हाँ व्हाट्सएप पे भेजा चेक कीजिए मैम, व्हाट्सएप पे आ गया होगा। पाठवलंय का? यस मैम। ठीक आहे, पेमेंट कसं करायचं? फुल पेमेंट इन एडवांस ऑनलाइन ना? यस मैम। अच्छा ठीक आहे। मग रूम वगैरेचे कीज वगैरे कुठून मिळेल आम्हाला? हाँ व्हाट्सएप चेक कीजिए मैम।